नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण बघणार आहोत 9 फेब्रुवारी 2026चे करंट अफेअर, डेली करंट अफेअर आपण सिरीज चालू केलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायचं आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, हे तलाठी भरती असो, तुमची पोलीस भरती असो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अतिशय उपयुक्त असे व्हिडिओ असणार. 10 प्रश्नच फक्त आपण घेणार आहोत. 10 मिनटं फक्त तुम्हाला दररोज द्यायचे आहेत. खूप महत्त्वाचे असे प्रश्न आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, अजिबात स्किप न करता हा व्हिडिओ बघायचा आहे आणि पॉईंट नोट करून घ्यायचे आहे. बघा, नोटबुकमध्ये तुम्ही काय करायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्यायचे आहे. त्यामुळे परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. चला तर आपण वेळ न घालवता काय करायचं, प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, कोणत्या संरक्षण कंपनीला अलीकडेच मिनिरत्न श्रेणी 1 दर्जा देण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यंत्र इंडिया लिमिटेड. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, याच्याबद्दल थोडक्यात, मिनिरत्न दर्जा हा सरकारी कंपन्यांना दिला जातो. त्यामुळे आर्थिक स्वायत्तता मिळते. त्या कंपनीला काय मिळते तर आर्थिक स्वायत्तता मिळते. त्यामुळे त्याला हा दर्जा दिला जातो. संरक्षण यंत्रणा क्षेत्रात इंडिया लिमिटेड महत्त्वाचे आहे. बघा, यंत्र इंडिया ही खूप महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे तुम्ही ह्याबद्दल पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. बघा, कारण परीक्षेसाठी असे प्रश्न नक्कीच येऊ शकतात तुम्हाला. चला, पुढचा प्रश्न बघा. 10ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा, दुसरा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू आणि कोणत्या राज्यामधील पेन्नैयार नदी जलवाटपासाठी जलविवाद न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश दिले? कोणी दिले? बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. पेन्नैयार नदीच्या पाण्यावर वाद आहे. कुठल्या नदीच्या पाण्यावर वाद आहे? जलविवादासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश एससी देऊ शकते. अशा प्रकरणात केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असते. बघा, अशा प्रकरणात कोणाची महत्त्वाची भूमिका असते तर केंद्र सरकारची. चला, पुढचा प्रश्न बघूया. हवामान बदलावरील अभ्यासासाठी क्रॅफर्ड पुरस्कार कोणाला देण्यात आला? बघा, कुठला पुरस्कार आहे? क्रॅफर्ड. कोणाला दिलेला आहे? वीरभद्रन रामनाथन. कोणाला दिला आहे? वीरभद्रन रामनाथन. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. क्रॅफर्ड पुरस्कार विज्ञानातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे. हा कुठल्या ह्याच्यातला आहे तर विज्ञानातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे. हवामान बदल, वातावरणातील प्रदूषण संशोधनासाठी दिला जातो. कशासाठी दिला जातो तर हवामान बदल आणि वातावरणीय प्रदूषण. पर्यावरण क्षेत्रात हा पुरस्कार मोठा मानला जातो. पर्यावरण क्षेत्रात हा पुरस्कार कसा मानला जातो तर मोठा. कुठला पुरस्कार? क्रॅफर्ड पुरस्कार. कोणाला दिला? वीरभद्रन रामनाथन यांना. वीरभद्रन रामनाथन यांना हा पुरस्कार दिलेला आहे. बघा, चौथा प्रश्न काय? भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या AAI पहिल्या महिला संचालक HR कोण बनल्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहिले संचालक HR कोण बनल्या तर निवेदिता दुबे. बघा, AAI म्हणजेच काय? एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. HR डायरेक्टर म्हणजे मानव संसाधन प्रमुख विभाग. बघा, हे तुम्ही HR आणि AAI ह्याचे लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. HR डायरेक्टर म्हणजे मानव संसाधन विभाग प्रमुख. महिलांच्या नेतृत्वासाठी ही नियुक्ती महत्त्वाची आहे. कोणाच्या नेतृत्वासाठी असते तर महिलांच्या नेतृत्वासाठी. निवेदिता दुबे लक्षात ठेवायचं आहे. भारतीय विमानतळाच्या प्राधिकरणाच्या महिला संचालक HR कोण बनल्या तर निवेदिता दुबे. चला, पुढचा प्रश्न बघा, 5वा. 13वा बघा, भारत किर्गिस्तान संयुक्त लष्करी सराव खंजर 13 कोणत्या राज्यात होणार आहे? बघा, कुठल्या राज्यात होणार आहे? 13वा भारत किर्गिस्तान संयुक्त लष्करी सराव खंजर 13 कोणत्या राज्यात होणार आहे तर
आसाम ह्या राज्यामध्ये होणार आहे. बघा कुठल्या राज्यात? आसाम ह्या राज्यात होणार आहे. भारत आणि किर्गिस्तान संयुक्त सैन्य सराव होतो. ज्यांच्यामध्ये भारत आणि किर्गिस्तानमध्ये काय होणार आहे? संयुक्त सराव होणार आहे. काउंटर टेररिझम अँड जॉईंट ट्रेनिंगवर भर असतो. तिथं कशावर भर असतो? तर काउंटर टेररिझम आणि जॉईंट ट्रेनिंगवर. संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी हा सराव महत्त्वाचा आहे. बघा चला पुढचा प्रश्न बघूया. बघा तुम्ही पॉईंट नोट करून ठेवायचे आहेत. नोट करायची सवय लावायची आहे आपल्याला, कारण जीकेचे प्रश्न हे तुमच्यासाठी रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे असतात. नंतर आपण डबल व्हिडिओ काय बघत बसत नाही, त्यामुळं आपली नोटबुक आपल्याजवळ पाहिजे. जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक, पोलीस भरती, तलाठी भरती असो, हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा अंतराळ स्थानक हेवन-1 कोणत्या देशात विकसित केले जात आहे? बघा जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक कुठे? हेवन-1 कोणत्या देशात विकसित केले जात आहे? बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे युनायटेड स्टेट. युनायटेड स्टेटमध्ये हे हेवन-1 विकसित केले जात आहे. हेवन-1 हा प्रायव्हेट स्पेस स्टेशन प्रकल्प आहे. बघा प्रायव्हेट स्पेस स्टेशन हा प्रकल्प आहे. वास्ट कंपनी यावर काम करत असते. स्पेस सेक्टरमध्ये प्रायव्हेट कंपन्यांचा सहभाग वाढत आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पंचायत प्रगती निर्देशांक PAI 2.0 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळालेला आहे? प्रथम क्रमांक पंचायत प्रगती निर्देशांक प्रथम क्रमांक कोणाला मिळाला आहे? तर त्रिपुरा या राज्याला. बघा त्रिपुरा या राज्याला मिळालेला आहे. PAI पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स, PA पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स ग्रामपंचायत कामगिरी मोजण्यासाठी हा निर्देशांक आहे. ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. कुठला? पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स. कशासाठी असतो? तर ग्रामीण विकासाच्या, त्याचा उद्देश काय असतो? तर ग्रामीण भागाचा विकास करणे. चला पुढचा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न काय आहे बघा. तंत्रज्ञान आणि रणनीतीवरील तिसऱ्या भविष्यातील युद्ध अभ्यासक्रमाचे उद्घाटन कोठे झाले? तंत्रज्ञान आणि रणनीतीवरील तिसऱ्या भविष्यातील युद्ध अभ्यासक्रमाचे उद्घाटन कोठे झाले? तर दिल्ली. कुठे झाले? दिल्लीला. आधुनिक युद्धात AI, सायबर, ड्रोन्स यांचा वापर वाढतोय. AI, सायबर आणि ड्रोनचा वापर वाढतोय. फ्युचर वॉरफेअर ट्रेनिंग हा संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे. रणनीती आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय शिकवला जातो. त्यामध्ये काय शिकवलं जातं? तर रणनीती आणि तंत्रज्ञान याचा समन्वय. चला 9वा प्रश्न काय बघा. भारताचा अक्षय ऊर्जा क्षमतेत सर्वात मोठे योगदान देणारे राज्य कोणते? अक्षय ऊर्जा क्षमतेत सर्वात मोठे योगदान देणारे राज्य कुठले आहे? तर गुजरात. कुठले? गुजरात हे राज्य काय आहे? अक्षय ऊर्जा क्षमतेत सर्वात मोठे योगदान देणारे राज्य आहे. अक्षय ऊर्जा म्हणजे सोलार, वाइंड, हायड्रो, बायोमास. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सोलर वाइंड प्रोजेक्ट आहेत. बघा गुजरातमध्ये कुठले प्रोजेक्ट आहेत? तर सोलर आणि वाइंडचे. रिन्युएबल एनर्जी ही भारताची महत्त्वाची दिशा आहे. बघा रिन्युएबल एनर्जी भारताची काय महत्त्वाची दिशा आहे. त्यामुळे कुठं मोठे योगदान आहे? तर अक्षय ऊर्जा क्षमतेचं तर गुजरात. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. कुठे आहे? गुजरातमध्ये. बघा 10वा प्रश्न बघा. भारतात पहिल्यांदा कोणत्या शहरात हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस सुरू झाल्या? हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्यांदा कुठल्या शहरात बसेस चालू झाल्या? तर कोचीन. कुठं झाल्या? कोचीन. कोचीनमध्ये काय झालं? पहिल्यांदाच हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस सुरू झालेल्या. हायड्रोजन बसेस प्रदूषण कमी करतात. काय करतात? हायड्रोजन बसेसमुळे काय होतं? तर प्रदूषण कमी होतं. ग्रीन मोबिलिटीला चालना देणे उद्देश आहे. ग्रीन मोबिलिटी आणि हायड्रोजन तुमच्याचा उद्देश काय आहे? तर हायड्रोजन बसेसमुळे काय होतं? तर प्रदूषण कमी होतं. भारतात पर्यावरणपूरक वाहतूक वाढत आहे. त्यामुळे काय करायचं? पर्यावरणावर कंट्रोल करायचं. त्यामुळे कुठल्या बसेस चालू केलेल्या आहेत? तर हायड्रोजनवर चालणाऱ्या. कुठं? कोचीनमध्ये. बघा 11वा प्रश्न बघा. हा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न आहे बघा. मिनिरत्न श्रेणीवर दर्जा मिळाल्यामुळे कंपनीला कोणता मुख्य फायदा होतो? मिनिरत्न श्रेणी 1 दर्जा मिळाल्यामुळे कंपनीला कोणता मुख्य फायदा होतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे बघा.
अशा पद्धतीने आज आपण महत्त्वाचे 10 IMP प्रश्न बघितलेले आहेत, 10 प्रश्न बघितलेले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असे दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.